नमस्कार. तर मी आलेलो आहे केडगावपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या डियन सायन्स अकॅडमीमध्ये. या संस्थेचे संस्थापक असणारे धर्मे सर आणि निंबाळकर सर यांनी मला या क्लासेसविषयी माहिती दिली. उत्तम आणि दर्जेदार असणारे हे क्लासेस डियन सायन्स अकॅडमी या नावाने केडगावमध्ये प्रसिद्ध आहे. 11वी 12वी आणि नीट रिपीटेड क्लासेस व अकॅडमीमध्ये प्रत्येक विषयासाठी सेपरेट फॅकल्टी आणि काही विषयांसाठी बाहेरील राज्यातील फॅकल्टीसुद्धा उपलब्ध आहेत. तर चला लगेच जाणून घेऊ डियन सायन्स अकॅडमीमधील काही विद्यार्थ्यांचं मत. तुझ्याविषयी मला प्राथमिक माहिती सांग. माझं नाव वैष्णवी जया पंढरीनाथ सोडणार. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण नाथनगर विद्यालय परिपाद्य येथे झाले. 11वी 12वी आदर्श विद्यालय कानगाव आणि नीट 2025 मध्ये माझे NC नालासोपारा येथे नोंद झाली. डियन सायन्स मध्ये आल्याच्या नंतर अभ्यास पद्धती कशा प्रकारे होत्या? खरं तर मला सुरुवातीला काही कळत नव्हतं. मी सरांचा गायडन्स घेतला. आमचे रोजचे क्लासेस व्हायचे, क्लास नोट्स आणि टेस्ट पेपर. सर आम्हाला वर्गामध्येच म्हणजे जास्तीत जास्त PYQ किंवा क्वेश्चन करून घ्यायचे. त्याच्यामुळे बरेचसे डाऊट तिथेच माझे क्लिअर व्हायचे आणि टेस्टमध्ये कधी कधी कमी मार्क्स यायचे. खूप डिमोटिवेट फील व्हायचं. तर सरांनी नेहमी आम्हाला सपोर्ट केलाय की ह्या गोष्टी तुम्ही करू शकता किंवा त्याबद्दल आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे असं सरांनी हे केले. आणि क्लासेस सोडून जर 3-4 तास तुम्ही रोजचे दिले तरी तुम्ही अशी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे टेस्ट. तर या क्लासमध्ये आमच्या जसं की चॅप्टर संपला की सरांची वीकली टेस्ट असायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॉक टेस्ट. तर सरांनी आमच्या 35+ मॉक टेस्ट करून घेतले. त्याचा फायदा आम्हाला फायनल एक्झाममध्ये झाला. तुमच्या अभ्यास करायची पद्धती कशा होत्या? खरं तर सुरुवातीला मला अभ्यास कसा करावा हे काहीच कळत नव्हतं. त्यासाठी मी प्रत्येक सरांचा गायडन्स घेतलेला होता. फिजिक्ससाठी सगळ्यात पहिल्यांदा लेक्चर झालं की त्या विषयाचे त्या चॅप्टरचे फॉर्म्युला बनवायचे. आणि फिजिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे क्वेश्चन प्रॅक्टिस. जसं फिजिक्सचं तसंच फिजिकल केमिस्ट्रीचं त्यात पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे क्वेश्चन प्रॅक्टिस. बायोसाठी ते NCERT आणि PYQ हे सफिशियंट असतं. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी महत्त्वाचे ट्रेंड्स जसे आयोनिक सायन्स, आयोनायझेशन एन्थॅल्पी हे लक्षात ठेवावं लागतं. आणि ऑर्गॅनिकसाठी रिॲक्शन्स. नीटच्या तयारीसाठी मुले नांदेड, लातूर, पुणे, बारामती क्लाससाठी जातात. तर तुला असं का वाटलं की बोरीपाड्यामध्ये डियन सायन्स अकॅडमीमध्येच क्लास करावा? खरं तर जे शिक्षण आपल्याला बाहेर ज्या दर्जाचं शिक्षण मिळतं त्या दर्जाचं शिक्षण आपल्याला डियन सायन्स अकॅडमीमध्ये सुद्धा मिळतं. इथले शिक्षक वेल क्वालिफाईड एज्युकेटेड आहेत. धर्मे सरांचा तर 12 ते 13 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. वेल एक्सपिरियन्स टीचर्स पण मिळतात आणि क्लासच्या नोट्स किंवा जे टेस्ट सिरीज होतात आमच्या जशा बाहेर घेतल्या जातात तशाच घेतल्या जातात. त्यामुळे ह्यामध्ये वेगळं काय वाटलं? म्हणजे ह्या क्लास म्हणजे नाही का बाहेर जसे होतात तसेच तुम्ही मात्र इथं होतात, पण त्यात वेगळं काय वाटलं तुला की त्या गोष्टी? बाहेर जसं इथे अफोर्डेबल फीज मध्ये होतं आणि आपल्या गावात आपल्याला वातावरणाशी जुळून घेताना जास्त म्हणजे प्रॉब्लेम पण फेस करावा लागत नाही, जास्त चॅलेंजेस पण येत नाही आणि अफोर्डेबल फीज आहे. त्याच्यामुळे एक जे अकॅडमी ती जॉईन करूशी वाटली. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट डियन सायन्स अकॅडमी? तर ग्रामीण भागातील मुलांसाठी या अकॅडमीमध्ये जशा सुविधा शहरामध्ये असतात तसेच आपल्याला इथं पण मिळतात. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष राहतं आणि जसे बाहेर मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटचे पेपर होतात तर सर आम्हाला ते सगळे टेस्ट पेपर घ्यायचे. जसं शहरामध्ये आपल्याला सगळं मिळते तसंच अफोर्डेबल फी मध्ये आपल्याला डियन सायन्स अकॅडमीमध्ये सुद्धा सगळं मिळते. इथले शिक्षक सुद्धा खूप सपोर्टिव्ह आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सपोर्ट असतं. टेस्ट अनालिसिस घेतलं जातं. प्रत्येक विषयाचे स्वतंत्र टेस्ट घेतले जातात. तर वैष्णवीने माहिती दिल्याबद्दल डियन सायन्स बद्दल जे क्लासेस आहेत त्याबद्दल नक्कीच तुम्हाला पण आकर्षण वाटेल. नक्कीच एकदा येऊन व्हिजिट करा डियन सायन्स अकॅडमी. धन्यवाद. तर डियन सायन्स अकॅडमीच्या बद्दल तुमचं मत काय आहे? डियन सायन्स क्लासेसमध्ये तुम्हाला जे वेल क्वालिफाईड टीचर्स आहेत जे तुम्हाला बाहेर जाऊन भेटतात तेच ते वेल क्वालिफाईड तुम्हाला इथं भेटत आहे. व ई-लर्निंगची जी सुविधा आहे ती देखील सुविधा तुम्हाला इथं उपलब्ध करून मिळते. व आणखी एक प्लस पॉईंट असा म्हणू शकतो आपण की ज्या प्राइस मध्ये ज्या अमाऊंट मध्ये तुम्ही बाहेर जाऊन शिक्षण करता आणि ते अमाऊंट खूप जास्त असते त्याच्यापेक्षा खूप कमी किमतीमध्ये
तुम्ही तुमच्या गावामध्ये तुम्ही त्या नीटच्या पेपरचा अभ्यास करू शकता व त्या पेपरसाठी तुम्ही तयारी करू शकता. पद्धतीची माहिती तुम्हाला कशी भेटते? जेव्हा मी 12वीमध्ये होतो तर आमच्या सोबतच्या मित्रांमुळे मला नीटबद्दल थोडी माहिती समजली होती. जसं 12वी पास होतो धर्मे सरांचा धर्मे सर मला इथे भेटलो होतो तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला नीटबद्दल आणखी माहिती समजली. अच्छा, तर नीटमध्ये तुम्हाला आलेल्या अडचणी दुसऱ्या मुलांना त्या अभ्यासामध्ये येऊ नये यासाठी तुम्ही काय सांगता? नीटमध्ये सर्वप्रथम माझं फिजिक्समध्येच खूप जास्त प्रॉब्लेम होता. फिजिक्स आणि फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तर ह्या दोघांचे जर आपण सामान्य धरले तर मॅथ्स हा दोघांमध्ये बेसिक. जर तुम्हाला मॅथ्स जमला तर तुम्हाला फिजिक्स आणि फिजिकल केमिस्ट्री सोपे जातं. मी एवढं सांगू शकतो जर तुम्ही 12वीमध्ये तुमचा फक्त बायो ग्रुप असेल तर तुम्ही मॅथ्सवरती जास्त फोकस नाही करत तर थोडासा मॅथ्सवर जरी फोकस थोडासा वाढवला तर तुम्हाला फिजिक्स व फिजिकल केमिस्ट्री चांगल्या प्रकारे जाऊ शकतो. नेटच्या एक्झामची तयारी तुम्ही कशा प्रकारे केली? क्लासेसमध्ये आमच्या वीकली टेस्ट व्हायच्या. सर्वप्रथम आमच्या चॅप्टर जसं संपन तसं त्याच्यानुसार टेस्ट चॅप्टर व्हायच्या. नंतर युनिट वाईज झालं ठीक व युनिट वाईज झाल्यानंतर 11th फुल सिलेबस 11th व फुल 12th सिलेबस होतं. तर हे टेस्ट जसे आमच्या झाल्या तर ते जशी जशी टेस्ट व्हायची आम्ही तसं टेस्ट झाल्यानंतर आम्ही त्या टेस्टची सर्वप्रथम हे करायचो की आमचं कुठं चुकलं कुठं काय झालं. तर ते झाल्यानंतर आम्ही जर आमचं काही चुकलं असेल तर आम्ही त्या विषयाच्या शिक्षकांना जाऊन डाऊट सॉल्व्ह करून घ्यायचो. तर अशा प्रकारे आम्ही पेपरचा अभ्यास करतो. सुरुवातीला तुम्हाला कोणता विषय आवडला? क्लासेस जॉईन करायच्या आधी मला केमिस्ट्री विषय खूप टफ जायचा. केमिस्ट्री विषयामध्ये जर आपण टॉपिकमध्ये गेलो तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये मला प्रॉब्लेम्स खूप फेस करावे लागायचे. DN सायन्स अकॅडमीमध्ये आल्याच्या नंतर ना त्याविषयी तुम्हाला कशा प्रकारे हाताळले किंवा सोपे कशा प्रकारे झाले? केमिस्ट्री विषयामध्ये जर म्हणता तर गांधी केमिस्ट्री विषयी शिकवतात. तर त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे केमिस्ट्री शिकवला. काही काही पॉईंट्स इन्साईड म्हणजे हिडन प्रकारे असतात ते पॉईंट्स पण त्यांनी त्यांच्या नोट्समध्ये टाकले होते. तर त्यांचे पॉईंट्स आणि इन्साईडचा वापर करून आम्हाला MCQचा चांगल्या प्रकारे सॉल्व्ह. गौरव, आता सध्या जे बाहेरच्या कॉलेजमध्ये जो तुमचा काय नंबर लागलाय किंवा जे तुझ्याबद्दलची जी काय माहिती ती सांगू शकतो का? कशा प्रकारचे? माझा आता सध्या 2025 BHMS साठी नंबर लागलेला आहे. लोकमान्य मेडिकल कॉलेज पिंपरी चिंचवड या ठिकाणी माझा नंबर लागलेला आहे. ओके, थँक्यू. तर नमस्कार सर. तर तुमचा परिचय आणि आतापर्यंत जो अकॅडमीचा जो काही प्रवास आहे तो कशा प्रकारे ते सांगा. नमस्कार, माझं नाव नितीन धर्मे. माझं MSc वाडिया कॉलेजमध्ये झालेलं आहे आणि माझं एक 2014 पासून टीचिंग क्षेत्रामध्ये माझा एक्सपिरियन्स होता. 2014 पासून तर त्यावेळेला मी चालू केलं होतं. त्यावेळेला CET नीटच्या लेवलवर मी क्लास घेतोय. आज जवळपास मला 10 वर्ष झाली आणि त्यानंतर माझ्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सुद्धा क्वालिफाय झालेले मी. माझं PhD चालू आहे, PhD ऑनगोईंग आणि सेट पण क्वालिफाय मी लाईफ सायन्समध्ये. तर आतापर्यंत जर बघितलं आपण तर 2021ला ह्या अकॅडमीचं फाउंडेशन उभं राहिलं. 2021 मध्ये फाउंडेशन चालू झाल्यानंतर पहिली आमची जी बॅच होती ती 11वीची होती 2021ला. त्यानंतर आम्ही पहिलं यश जे मिळालं आम्हाला BMSचा एक मुलगा आमचा क्वालिफाय झाला होता 2022-23ला. त्यानंतर मला नंतर 2023-24ला मला 5 मुलं BMSला मिळाली, क्वालिफाय झाली आणि एक मुलगा BDSला क्वालिफाय झाला. आणि 2024-25ला परत पुढच्या सायकलला म्हणजे ह्या सायकलला माझ्याकडे 4 मुलं ही BMSला क्वालिफाय झाली आणि एक मुलगा माझा हा BHMSला क्वालिफाय झाला. अशी माझी बरीच सारी अशी आहेत, माझी किती रेकॉर्ड आहेत माझ्याकडे, बरीच सारी BHMSला मुलांनी माझ्याकडे ऍडमिशन घेतलेली आहे. तर सर तुम्हाला ग्रामीण भागामध्ये अकॅडमी चालू करावं अशी संकल्पना कधी आली किंवा कशा प्रकारे नाही का त्याचं तुमच्या विचारामध्ये आलं? सर ते काय ज्या वेळेला मी 2014 पासून एक क्लास होता आपल्या इथे केळगावमध्ये, त्या क्लासमध्ये मी जॉईन झाल्यापासून मी बघत होतो की ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये चांगल्या पद्धतीनं कुशल कामगिरी करायची किंवा कुशल अभ्यास करायचं स्वभाव असताना सुद्धा त्या मुलांना बऱ्याच वेळेला बारामती म्हणा, पुणे म्हणा, लातूर म्हणा, नांदेड म्हणा अशा ठिकाणी त्यांना शिकण्यासाठी जायला लागत होतं. बरोबर. नीट जेईला प्रॉपर त्यांना कुठल्याही प्रकारची जवळपास आमच्या परिसरामध्ये अकॅडमी नव्हती. मग त्यावेळेला मी एक असा विचार केला की बाबा
का रे आपण पण ग्रामीण भागामध्ये आपण अकॅडमी चालू शकतोय. आपण स्वतः वैयक्तिक मी बायोलॉजी विषयी शिकवतोय आणि त्या पलीकडं मी इतर माझ्या कलिग्सला सोबत घेऊन जसं की केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, मॅथमॅटिक्स असेल, ह्या प्रकारची टीचिंग सुद्धा आपण करू शकतो. ही संकल्पना माझ्या मुळात म्हणजे माझ्या डोक्यामध्ये आली आणि नंतर मी विचार केला की आपण सुद्धा हे चालू शकतो. ज्या बारामतीच्या, नांदेडच्या, लातूरच्या धर्तीवर जशा पद्धतीने अकॅडमी डेव्हलप केल्या जाते किंवा जशा पद्धतीने चालवल्या जाते तशा पद्धतीनं आपण सुद्धा ह्याला त्या लेवलवर आपण त्याला उभारू शकतो. मग त्या वेळेला मी ठरवलं की आपल्याला चालू करायचंय. मग 2021 ला मी डेअरिंग केली, मी पहिलं पाऊल उचललं आणि आमची स्वतःची एक वैयक्तिक अकॅडमी चालू केली. तर सर तुमचा विषय कोणता आहे जो या क्लासेस मध्ये तुम्ही घेता? माझं मूळ MSc लाईफ सायन्स मध्ये झालं. मी मागच्या 10-11 वर्षापासून बायोलॉजी हा विषय शिकवतोय. तर बायोलॉजी मध्ये मी दोन्ही पार्ट शिकवतोय, बॉटनी पण घेतो आणि झूलॉजी पण घेतो. तर आमचा नीटला जो पेपर असतो बायोलॉजीचा हा 360 गुणांचा असतो. तर त्या 360 गुणांपैकी माझा 2024-25च्या बॅचला सॉरी 2023-24च्या बॅचला एक साक्षी बिसेन नावाची मुलगी होती जी पहिल्यांदा माझ्याकडे तिने नीट केलं होतं. तिचा सगळ्यात टॉपचा स्कोर आहे माझा 345चा, म्हणजे 360 पैकी 345चा. आणि ह्या वर्षी जर बघितलं तर ह्या वर्षी 300च्या पुढे माझी 3 मुलं आहेत. म्हणजे आणखी माझा असा एक प्रयत्न राहील भविष्यामध्ये की मला असं बघायचंय की मी भविष्यामध्ये 360 पैकी 360 गुण घेतलेली मी मुलं निर्माण करतो. तर सर असं ऐकलं की तुमच्याकडे जे नीट रिपीटेडचे जे क्लासेस आहेत ते एक्स्ट्रा असतात किंवा त्याच्यामध्ये तुम्ही अजून आणखीन काय गोष्टी ऍड केलेल्या आहेत, तर कशा प्रकारे? तर आपण काय केलेलं आहे, नॉर्मली जर बघितलं जनरली सगळीकडे लातूर, नांदेड वगैरे बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर 11वी-12वीच्या बॅचेस ह्या सगळीकडे असतात. पण बऱ्याच वेळेला 12वीला नीटला पाहिजे तसं स्कोर न झाल्यामुळं मुलं परत नीट रिपीट करण्याची इच्छा व्यक्त करत असतात. मग बऱ्याच वेळेला ते नीट रिपीटरसाठी कुठं बॅच अवेलेबल आहे का हे शोधण्याचं काम करत असतं. मग बऱ्याच साऱ्या लोकांना माहित नसतं की आपलं बोरीपाड्यामध्ये सरांची अकॅडमी आहे, सरांकडे नीट रिपीटरची बॅच आहे, ही बऱ्याच साऱ्या मुलांना माहितीच नाही. म्हणजे हा मेसेज माझा मुलांसाठी खास राहील की त्यांना एक माहिती व्हावी की बाबा आमच्याकडून नीट रिपीटरची ही स्वतंत्र बॅच घेतली जाते. आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं आणि 2 वर्षाचा सिलेबस अभ्यासक्रम जो आहे 2 वर्षाचा, तो 2 वर्षाचा अभ्यासक्रम आमच्याकडं जबाबदारीने एका वर्षामध्ये पूर्ण केला जातो. आणि विशेष असे आमच्याकडे ज्या काही टेस्ट सिरीज असतील त्या टेस्ट सिरीज ह्या वर्षभरात सगळ्या पद्धतीने पूर्ण केल्या जातात. जसं की चॅप्टर वाईज टेस्ट असेल, परत नंतर युनिट वाईज टेस्ट असेल, परत नंतर हाफ सिलेबस टेस्ट असेल किंवा मॉक टेस्ट असेल. तर गेल्या वेळेस मी 2024-25ला 35 मॉक टेस्ट घेतल्या होत्या आणि चॅप्टर वाईज तर सगळ्याच आमच्या टेस्ट झाल्या होत्या आणि जेवढे युनिट आहेत केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजीला त्या सगळ्या युनिट वाईज आमच्या टेस्ट सर्वांच्या झाल्या. तर सर आता केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी बद्दल तुम्ही बोलताय, तर काही विद्यार्थ्यांचं असं असतं की केमिस्ट्री हा विषय त्यांना थोडा टफ जातो. तर ज्यावेळेस तुमची जी पद्धती प्रत्येक वेळेस जे स्वातंत्र्य किंवा शिक्षकांचं जे एक्सपिरियन्स असतं तर त्याबद्दल तुम्ही काय सांगता? माझा तर मुलांसाठी एक असा सल्ला राहील की तुम्हाला जो विषय अवघड जातोय ना त्या विषयाची तुम्ही प्रॅक्टिस जास्त करा. म्हणजे जसं की आता मी वारंवार बघतोय की ऑर्गॅनिक केमिस्ट्री काही जणांना बऱ्याच जणांना अवघड जातो. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिएक्शन सुटणार नाही. जर बरेच मुलं अशी सुद्धा त्यांचा हातखंड आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, रट्टा मारून बऱ्याच वेळेला अभ्यास करतात. मग त्या मुलांसाठी इनऑर्गॅनिकचा हा जो भाग आहे खरंच मी बघितलं बऱ्याच वेळेला की बऱ्याच वेळेला रट्टा मारला आणि खरंच तशा पद्धतीने अभ्यास केला तर बऱ्यापैकी मुलांना इनऑर्गॅनिक पण फायदा पण होतो. पण ज्या मुलांचं बायोलॉजी हा विषय असतो आणि मॅथमॅटिक्स हा विषय नसतो 11th-12thला, त्यांना मी असं बघितलंय त्यांना फिजिकल केमिस्ट्री सारखा विषय अवघड जायला लागतो. आणि बऱ्याच वेळेला असं बघितलं त्याचे परिणाम इव्हन त्यांच्या फिजिक्स मध्ये सुद्धा होतात. फिजिक्सला बऱ्याच वेळेला त्यांचे मॅथमॅटिकल प्रॉब्लेमचे जे काही सोल्युशनचा प्रकार असतो तिथं सुद्धा ते कमकुवत पडतात किंवा कमजोर होतात. मग त्यासाठी माझं म्हणणं असं राहील की तुम्ही बेसिक मॅथमॅटिक्स पासून इव्हन तुमचं वेक्टर असेल, बेसिक मॅथमॅटिक्स असेल, ह्या चॅप्टर पासून तुम्ही अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला फिजिक्सचा भाग पण सोपा जाईल आणि फिजिकल केमिस्ट्री पण सोपं जाईल. आणि बऱ्याच वेळेला आता बऱ्याच मुलांना मी असं पण सांगतोय की लॉग टेबलचा सुद्धा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, कारण ह्याचा सुद्धा तुम्हाला खूप फायदा होतो. तर सर बाकीचे आपण जे लातूर असेल, पुणे असतील, बारामती असेल, ह्या साईटला जे आपण पाहतो की ऑनलाईन ऑफलाईन सुविधा असते, तर
आपण आपल्या इकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे नाही का तुमचे विचार याबद्दलचे काय आहेत की ऑफलाईन ऑनलाईनच्या बद्दलचे क्लासेस आहेत, ऑनलाईनचे कसे असतात ऑफलाईनचे कसे असतात, त्याच्याबद्दलचे जे विचार आहेत ते तुमच्या मते कशा असतात? माझ्या मतानुसार जर बघितलं तर विषय असा, मी आतापर्यंत एक गोष्ट सुरू झालो, ऑनलाईन एज्युकेशन प्रणाली जी आहे, ऑनलाईन एज्युकेशन प्रणाली हा मूळचा उद्देश कोणासाठी होता की जे मुलं त्या संस्थेपर्यंत किंवा त्या अकॅडमी पर्यंत ऑफलाईन फिजिकली पोहोचू शकत नाही त्यांच्यासाठी हा मूळ उद्देश ऑनलाईन अकॅडमी किंवा ऑनलाईन क्लासेस सुरू करण्यात आले. तुम्ही जर बघितलं असेल 2019-20 साली ज्या वेळेला कोरोना स्प्रेड झाला होता, त्याच्या पहिली वेव्ह आली, दुसरी वेव्ह आली, त्या वेव्ह मध्ये बरीच सारी मुलं जी होती ती शिक्षणापासून वंचित व्हायला लागली होती. बऱ्याच साऱ्या पालकांना एक भीती होती त्यांच्या मनामध्ये की अरे भविष्यामध्ये आपली मुलं जे काही गोष्टी येत आहेत, गणित वगैरे येत आहेत किंवा बाकीच्या विषयाचा जो अभ्यास आहे तो त्यांचा बुडतोय, मग आता तास घ्यायची कशी, कारण फिजिकल एज्युकेशन पूर्ण बंद झालेलं होतं. मग त्यावेळेला हा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म चालू झालेला आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजे हा काय तुमचं सर्वस्व नाही. ऑनलाईन प्लॅटफॉर्म हा कोणासाठी आहे, ज्यांना ऑफलाईन शक्य नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मग आता ऑफलाईनचं जे शिक्षण असतं हे 100% मुलांच्या बुद्धीचा विकास करणार आहे. आता तुम्ही म्हणताल हे कसं काय, आता तुम्ही जर बघितलं असेल की पहिल्या ज्या काही आपल्या काही जुन्या प्रणाली होत्या, शिक्षणाच्या जुन्या मेथड होत्या, तर ह्या सगळ्या फिजिकल होत्या. बरोबर. त्यावेळेला लोकांनी ज्ञान ग्रहण केलं. आज जी तुम्हाला शिकवणारी लोक आहेत ती सुद्धा काय ऑफलाईन शिक्षण घेऊनच आली, ती काय ऑनलाईन शिक्षण घेऊन नाही आली. मग मला एक सांगा, जे शिक्षण तुम्हाला 100% ग्रहण करता येतं ते ऑफलाईन, ऑनलाईन शिक्षण ग्रहण करता येत नाही, कारण ह्याच्यामध्ये बरेच साऱ्या समस्या आहेत. मध्ये तुम्हाला काय होतं, समजा ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन एखादं व्हिडिओ बघताय किंवा लेक्चर बघताय त्यावेळेला तुम्हाला बरेच साऱ्या अडचणी आहेत. एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला समोरून कुठल्याही शिक्षकाची तुम्हाला भीती नाही. दुसरं म्हणजे तुम्हाला पॅरेंट्सची सुद्धा भीती नाही, कारण पॅरेंट्स तुमच्या जवळ थोडं येऊन बसणार आहेत की तुम्ही अभ्यास करताय का नाही करताय. आणि परत नंतर विषय असा आहे की तिथं तुम्हाला कोणाचाच दबाव नसल्यामुळं साहजिकच आहे, बऱ्याच वेळेला तुम्ही अधूनमधून ते जे लेक्चर असतं ते लेक्चर तुमचं बुडतं किंवा मध्ये तुम्ही ब्रेक घेताय. मग त्याच्यामुळे तुमचं लेक्चर जर डिस्कंटिन्यू जर झालं तर मला तुम्ही सांगा 100% त्याला समजलं जाणार नाही. आणि परत दुसरी एक गोष्ट अशी की ऑनलाईन एज्युकेशन मध्ये मर्यादा खूप आहेत. जसे की एक ऑफलाईनचा हा जो प्रकार असतो, जसे की डोळ्याला कुठल्याही प्रकारचं व्हिज्युअलायझेशनच्या वेळेला त्रास होत नाही. ऑनलाईन एज्युकेशनमुळे बऱ्याच वेळेला आताची जी मुलं आहेत तुम्ही सध्याची जर बघितली असेल त्यांचा मोबाईलचा ब्राईटनेस चेक करा, ब्राईटनेस 70-80 पर्यंत, म्हणजे खूप म्हणजे जो काही हायर स्पीड पर्यंत तिथपर्यंत ब्राईटनेस गेलेला आहे. त्या ब्राईटनेस जर तुम्ही जर बघितलं, आपण जर 15 मिनिट लेक्चर जर बघितलं तर आपले डोळे दुखायला लागतात, परत आतमधून डोकं दुखायला लागतं. मग अशा ब्राईटनेसला तुम्ही जर लेक्चर जर बघितलं तर भविष्यामध्ये तुमची जी ऑर्गन असतील ती ऑर्गन फेलियरची लक्षणे आहेत. उद्या तुम्हाला डोळे जाण्याचे चान्सेस आहेत. उद्या तुमचं डोकं एकसारखं दुखण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे मायग्रेन वगैरे सारख्या ज्या सिच्युएशन त्या सुद्धा तुम्हाला होऊ शकतात. म्हणून माझं तर मत असं राहील. आणि ऑनलाईन बघणं म्हणजे काय, तर ऑनलाईन तुम्ही पॉसिबल आहे 2 ते 3 लेक्चर तुम्ही ऑनलाईन चांगल्या पद्धतीने करू शकता. पण ऑफलाईन जे एज्युकेशन आहे, ऑफलाईन हे चिरकाळ टिकणार आहे. हे तुम्ही एक सारखं वर्षानुवर्ष तुम्ही लेक्चर करू शकता. आज आम्हाला पण असं वाटतं आमचं कोणीतरी ऑफलाईन लेक्चर घेणार असावं, कुठला तरी शिक्षक आमच्या समोर स्वतः येऊन त्यांना ऑफलाईन आम्हाला टीच करावं आणि आम्ही त्यांचं ते जे काही लर्निंग असतं ते लर्निंग व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन ऐकत बसावं. पण आम्ही सुद्धा आता विद्यार्थ्यांकडून अशी अपेक्षा करू नये की आम्ही शिकवत राहावं आणि विद्यार्थ्यांनी ऐकत राहावं. पण बऱ्याच साऱ्या मुलांचा ऑनलाईन कडे जास्त ओढ आहे. पण मी हे त्यांच्यासाठी सांगतो की ऑनलाईन मध्ये खूप झाली, एक 2 ते 4% मुलं सक्सेस आहेत. बरोबर, म्हणजे ऑनलाईन हे सगळ्यांनाच यश देणार नाही, ऑनलाईन हे फक्त काही टक्के लोकांना यश देतं. तर आता तुमच्या जे क्लासेस आहेत त्यामध्ये 100% ऑफलाईन, 100% ऑफलाईन. आणि विषय म्हणजे असा आहे की आपल्याकडे काय केलं जातं, ऑफलाईन मध्ये जे काही त्यांचा स्कोर वगैरे असतं त्याचं फीडबॅक दिलं जातं. आणि विषय परत असा आहे की त्यांच्या पॅरेंट्स मध्ये ते मेसेज कन्वे केला जातो की ह्याच्यामध्ये सुधारणा हवी किंवा नाही. ऑफलाईन क्लासेस जे तुमचे आहेत ते कशा प्रकारे आपण ऑफलाईन घेतोय तुम्ही? ऑफलाईन आपल्याकडे आता 2 मोड आहेत आपल्याकडे ऑफलाईनची. एक जर तुम्ही जर बघितलं असेल, एक जी जुनी संकल्पना आहे आपली, एक मार्कर बोर्ड वगैरे आहे आणि मार्करच्या मदतीने आपण टीचर जो असेल तो त्याच्यावर शिकवतो आणि मुलं त्याकडे लक्ष देतात. आणि दुसरा एक मोड आहे, बऱ्याच वेळेला काय होतं की पोरांना कंटाळवाणं जर वाटायला लागलं एखादं लेक्चर, तर त्याच्यासाठी कुठंतरी त्यांना असं दिसण्यासाठी, व्हिज्युअलाइज करण्यासाठी आपण कधीतरी म्हणजे काही नेहमी नाही, त्यावेळेला आम्हाला फास्ट रिव्हिजन घ्यायचं असेल त्यावेळेला आम्ही काय करत असतो, प्रोजेक्टरचा वगैरे वापर करतो. आम्ही म्हणत नाही आम्ही पूर्ण ऑफलाईनच घ्या असं म्हणत नाही, किंवा
जबरदस्ती असं पण म्हणत नाही, पण ज्या वेळेला मुलांना वाटतं की बाबा आता आपल्याला काहीतरी नवीन बघायची चाबूल आहे, मग आपण काहीतरी बघायला पाहिजे असं बघितलं की नंतर लोकांच्या म्हणजे बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो की हे बघितल्यानंतर खरंच आपल्याला समजायला सोपं जातं. मग त्यावेळेला तुम्ही ऑनलाईन मोडचा म्हणजे प्रोजेक्टरचा वगैरे वापर करू शकता. असं ऐकलं की तुमच्याकडे जे नीट रिपीटेडचे जे क्लासेस ते एक्स्ट्रा असतात किंवा त्याच्यामध्ये तुम्ही अजून आणखीन काय काय काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत, कशा प्रकारे? तर आपण काय केलेलं आहे, नॉर्मली जर बघितलं जनरली सगळीकडं लातूर नांदेड वगैरे बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर 11वी-12वीच्या बॅचेस ह्या सगळीकडे असतात. पण बऱ्याच वेळेला 12वीला नीटला पाहिजे तसं स्कोअर न झाल्यामुळं मुलं परत नीट रिपीट करण्याची इच्छा व्यक्त करत असतात. मग बऱ्याच वेळेला ते नीट रिपीटरसाठी कुठं बॅच अवेलेबल आहे का हे शोधण्याचं काम करत असतं. मग बऱ्याच साऱ्या लोकांना माहित नसतं की आपलं बोरीपाड्यामध्ये सरांची अकॅडमी आहे, सरांकडे नीट रिपीटरची बॅच आहे, ही बऱ्याच साऱ्या मुलांना माहितीच नाही. म्हणजे हा मेसेज माझा मुलांसाठी खास राहील की त्यांना एक माहिती व्हावी की बाबा आमच्याकडे नीट रिपीटरची ही स्वतंत्र बॅच घेतली जाते. आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं आणि 2 वर्षाचा सिलेबस अभ्यासक्रम जो आहे 2 वर्षाचा, तो 2 वर्षाचा अभ्यासक्रम आमच्याकडं जबाबदारीने एका वर्षामध्ये पूर्ण केला जातो. आणि विशेष असं आहे आमच्याकडे ज्या काही टेस्ट सिरीज असतील त्या टेस्ट सिरीज ह्या वर्षभरात सगळ्या पद्धतीने पूर्ण केल्या जातात. जसं की चॅप्टर वाईज टेस्ट असेल, परत नंतर युनिट वाईज टेस्ट असेल, परत नंतर हाफ सिलेबस टेस्ट असेल किंवा मॉक टेस्ट असेल. तर गेल्या वेळेस मी 2024-25 ला 35 मॉक टेस्ट घेतल्या होत्या आणि चॅप्टर वाईज तर सगळ्याच आमच्या टेस्ट झाल्या होत्या आणि जेवढे युनिट आहेत केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजीला त्या सगळ्या युनिट वाईज आमच्या टेस्ट सर्वांच्या झाल्या. तर सर आता केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी बद्दल तुम्ही बोलताय, तर काही विद्यार्थ्यांचं असं असतं की केमिस्ट्री हा विषय त्यांना थोडा टफ जातो. तर ज्यावेळेस तुमची जी पद्धती प्रत्येक वेळेस जे स्वातंत्र्य आहे किंवा शिक्षकांचं जे एक्सपिरियन्स असतं तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? माझा तर मुलांसाठी एक असा सल्ला राहील की तुम्हाला जो विषय अवघड जातोय ना त्या विषयाची तुम्ही प्रॅक्टिस जास्त करा. म्हणजे जसं की आता मी वारंवार बघतोय की ऑर्गॅनिक केमिस्ट्री काही जणांना बऱ्याच जणांना अवघड जातो. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिएक्शन सुटणार नाही. जर बरेच मुलं अशी सुद्धा त्यांचा हातखंड आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, रट्टा मारून बऱ्याच वेळेला अभ्यास करतात. मग त्या मुलांसाठी इनऑर्गॅनिकचा हा जो भाग आहे खरंच मी बघितलं बऱ्याच वेळेला की बऱ्याच वेळेला रट्टा मारला आणि खरंच तशा पद्धतीने अभ्यास केला तर बऱ्यापैकी मुलांना इनऑर्गॅनिक पण फायदा पण होतो. पण ज्या मुलांचं बायोलॉजी हा विषय असतो आणि मॅथमॅटिक्स हा विषय नसतो 11वी-12वीला, त्यांना मी असं बघितलंय त्यांना फिजिकल केमिस्ट्री सारखा विषय अवघड जायला लागतो. आणि बऱ्याच वेळेला असं बघितलं त्याचे परिणाम इव्हन त्यांच्या फिजिक्स मध्ये सुद्धा होतात. फिजिक्सला बऱ्याच वेळेला त्यांचे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम जे काही सोल्युशनचा प्रकार असतो तिथं सुद्धा ते कमकुवत पडतात किंवा कमजोर होतात. मग त्यासाठी माझं म्हणणं असं राहील की तुम्ही बेसिक मॅथमॅटिक्स पासून इव्हन तुमचं वेक्टर असेल, बेसिक मॅथमॅटिक्स असेल, ह्या चॅप्टर पासून तुम्ही अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला फिजिक्सचा भाग पण सोपा जाईल आणि फिजिकल केमिस्ट्री पण सोपं जाईल. आणि बऱ्याच वेळेला आता बऱ्याच मुलांना मी असं पण सांगतोय की लॉग टेबलचा सुद्धा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, कारण ह्याचा सुद्धा तुम्हाला खूप फायदा होतो. तर सर आतापर्यंत तुम्हाला अकॅडमीमध्ये जे यश मिळालं आहे तर विद्यार्थ्यांकडून जो रिस्पॉन्स भेटलाय तो तुम्हाला कशा प्रकारे भेटला? मागील जर बघितलं आपण 4 वर्षामध्ये हा जो काही त्याचा क्रम जो दिसतोय आपल्याला चढत आहे. म्हणजे सुरुवातीला जी काही पहिली बॅच पास आउट झाली जी आमची 2022-23 ला पहिली, त्यावेळेला एक वर्षा कोरटकर नावाची एक मुलगी होती खास, तिला त्यावेळेला BAS ला ऍडमिशन मिळालं गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर परत त्याच वर्षी 3 ते 4 मुलाची BHMS ला ऍडमिशन झाली. आणि 2024-25 ला जर बघितलं 2023-24 ला 23-24 ला बघितल्यानंतर त्यावेळेला 4 मुलं ही BMS ला बसली होती, एक BDS ला बसला होता आणि 2-3 मुलं BHMS ला बसली होती. आणि गेल्या वर्षी म्हणजे 2025 ला आता आपण बघतोय आताची मेची एक्झाम झाली, मुलांनी बऱ्याच साऱ्या एक्झाम दिली. तुम्ही ऐकलं पण असेल की नीटचा पेपर अवघड होता, नीटचा पेपर अवघड होता. त्याच्या आदल्या वर्षी तुम्ही असं ऐकलं असेल नीटचा पेपर कुठला होता. आता जो काही म्हणून आपण नीटचा पेपर खरंच अवघड होता. बरंच असं मुलं म्हणतात की JEE लेव्हलचे काही प्रश्न होते, पण तिथं पण माझी मुलं कमी पडली नाही, कारण त्यांना आमच्याकडे शिकवण्यात अशा पद्धतीने आलं होतं की त्यांनी फिजिक्स सुद्धा चांगले मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही जर बघितलं असेल बायोलॉजी मध्ये तर त्यांचा स्कोर असा आहे माझ्याकडे 2025 मुलांचा 300च्या पुढे 3 मुलं आहेत आपली, 300च्या पुढे 3 मुलं आहेत. आता मला तुम्ही सांगा
हा जर स्कोर जर तुम्ही कम्पॅरेटिव्हली जर शहरी भागातल्या मुलांसोबत जर तुम्ही जर बघितला तर मला नाही वाटत माझी मुलं कुठं त्या मुलांसोबत कमी पडतील म्हणून. म्हणजे आमच्या पद्धतीनं आम्ही जेवढं होईल तेवढं मॅक्झिमम प्रयत्न करतोय आणि तेवढं देण्याचं काम सुद्धा करतोय. शिवाय कधी कधी तर आम्ही गेस्ट लेक्चर सुद्धा लावतोय बाहेरचे. जे काही मुलांना जर काही नवीन मिळत असेल तर काय हरकत आहे ना, मुलांकडून करूनच घ्यायचंय आपल्याला, तर मग कशाला आपण थांबायचं. ह्या पद्धतीनं आमचं चालू आहे. त्यावेळेला आम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. फक्त आमच्या समोर एकच ध्येय असतं की ह्या मुलाला घडवायचं कसं आणि ह्या मुलांचा रिझल्ट काढायचा कसा, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच आजपर्यंत आम्ही प्रवास केलाय आणि इथून पुढचा प्रवास सुद्धा आमचा असाच असणार आहे. तर सर, जे आपण म्हणतो की नाही का काही हुशार मुलं असतात, जे वीक मुलं असतात, त्यांच्या जे शिक्षणाची पद्धत आहे ती तुमची कशा प्रकारे असते? जे वीक मुलांना तुम्ही जे शिक्षण देता, ट्युशन देता, क्लासेस करता, ते कशा प्रकारे असतात? एक माझ्याकडे खास एक नाव घेता येईल. माझ्याकडे 2 विद्यार्थी होते ज्यांचा 10th ला बेस 0 होता. तर अशा मुलांसाठी मी एक तुम्हाला छोटासा प्रयत्न माझा सांगतोय की त्या मुलांना मी उजळणीपासून घेतलं. हो सर, उजळणी. आता उजळणी तुम्ही जर ऐकलं असेल, बेच्या पाड्यापासून शिकवलं. म्हणजे आईपर्यंत मी मुलांची जर तयारी करून घेत असेल तर तुम्ही बघत असेल तर मग मी तर हाडामाचं शिक्षण. त्यांना रिझल्ट काय भेटला? त्या मुलांची तुम्हाला एक सांगतो, त्यातली काही मुलं माझी बीएची नसलं बसलीस. म्हणजे ज्या मुलांना साधारण पाडे सुद्धा येत नव्हती, बेसिक नॉलेज सुद्धा नव्हतं, त्यांना सेल काय प्रकार आहे हा सुद्धा माहित नव्हता, त्यांना इथपासून बायोलॉजी शिकवलंय. बरेच सारी मुलं अशी त्यांना ऍटम हा प्रकार माहित नव्हता, तिथून त्यांना शिकवण्यात आलेलं आहे. आणि फिजिक्सचं तर विचारूच नका सर तुम्ही. फिजिक्सचं तर बऱ्याच पोरांना जर साधं प्रिझम मधून मोनोक्रोमॅटिक लाईट पास झाल्यानंतर तिचं रेडिएशन कसं होतं हे सुद्धा माहित नाही. अशा पोरांना इथून फिजिक्स शिकवण्यात आलेलं आहे. मग ह्या पलीकडे मी तुम्हाला काय सांगतो. आणि अशी मुलं मी घडवली. माझा मूळचा उद्देश असा आहे की बऱ्याच वेळेला मी असं दाखवून बऱ्याच साऱ्या पालकांनी सुद्धा मला चॅलेंज केलं होतं की सर माझा मुलगा इथपर्यंत घेऊन गेला, आणि अशा वेळेला मी त्यांचं चॅलेंज सुद्धा स्वीकारलं. शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही पालकांना काय संदेश द्याल? पालकांना मी एवढंच संदेश देईन की तुम्हाला जर कमी पैशामध्ये किंवा कमी बजेटमध्ये जर अकॅडमीमध्ये मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण घ्यायचं असेल तर डीएन सायन्स अकॅडमी हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय. आणि जर आमच्या परिसरातली असताल, म्हणजे दौंड तालुक्यातली असताल, तर डीएन सायन्स अकॅडमी तुम्ही जर बघितलं असेल, केळगाव स्टेशन पासून फक्त एक 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तुम्ही फक्त 5 मिनिट जर डिस्टन्स वॉकिंगच्या साह्याने जरी आला तरी तुम्ही अकॅडमीला येऊन पोहोचता. आणि परत विषय असा आहे की इथं सगळ्या प्रकारचे तज्ञ अनुभवी प्राध्यापक वर्ग, सगळ्यांचं एज्युकेशन जे सगळी जवळपास क्वालिफाईड स्टाफ आहे आणि सगळे एक्सपिरियन्स असलेली लोक आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची मुलाला अडचण येणार. आणि सर, तुम्ही जे आपण म्हणतो की जे पॅरेंट्स मीटिंग असते ते तुम्ही कशा प्रकारे घेता? पॅरेंट्स मीटिंग आपली वर्षातून 2दा असते. एक आपण जे काही ऍडमिशन झाल्यानंतर साधारणतः जुलै महिन्यामध्ये आपण एक पॅरेंट्स मीटिंग बोलवतो, आणि त्यानंतर आपलं फर्स्ट सेमिस्टर झाल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर झाल्यानंतर एक जानेवारीच्या अलीकडे किंवा डिसेंबर पर्यंत एक आपण दुसरी पॅरेंट्स मीटिंग बोलवतो. म्हणजे तो जर टाइम जर बघितला, एक 6 महिन्याच्या ड्युरेशनचा पिरियड आहे. त्यानंतर आपल्या म्हणजे 6 महिन्याच्या ड्युरेशनला एक पॅरेंट्स मीटिंग आपली होती. त्या वेळेला आपण चर्चा करतो याच्यासाठी. ते चर्चासत्र असल्यासारखं आहे आमच्यासाठी. त्याच्यामध्ये मुलांचा, त्यांच्या पालकांचा आणि शिक्षकांचा समोरासमोर आपण संवाद करून देतो. ज्या काही अडचणी मुलांच्या असतील त्या शिक्षकांपर्यंत जातील, ज्या काही पालकांच्या अडचणी असतील त्या सुद्धा शिक्षकांपर्यंत जातील, किंवा ज्या काही शिक्षकांच्या अडचणी असतील त्या पालकांपर्यंत, त्या मुलापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. धन्यवाद सर, तुम्ही सुंदर अशी माहिती दिली. तर नक्कीच एकदा विजिट करा डीएन सायन्स अकॅडमी. धन्यवाद. तर लगेचच भेट द्या डीएन सायन्स अकॅडमी केडगाव.